नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा फिरायला चाललेलो आहे आणि आपण आज जाणार आहे अलिबागला। थोडा वेळ झालेला आहे पण प्लॅन असा आहे की जायचंय, जेवायचं आणि झोपायचंय। म्हणजे आपला खरा प्लॅन उद्याचा आहे, पण आज आपण रात्री जाऊन स्टे करणार आहे आणि उद्या बीचवर जाऊन एन्जॉय करणार आहे। वाजलेले आहे 9। आता अलिबागला किती वाजता पोहोचतोय, जेवण वगैरे भेटते का नाही, आता ते सगळं पाहायला लागेल। आता रात्र झाली तर जास्त काही दाखवू शकत नाही तुम्हाला बाहेर। आता जर भेटलं दाखवण्यापुरतं तर दाखवतो, नाहीतर आता डायरेक्ट भेटूया अलिबाग मध्ये। चला बाय बाय। चला चला, आता पेट्रोल भरलेलं आहे, आपण आता निघू। इथे लाईट आहे म्हणून दिसतंय। चला फायनली पोचलोय आपण। रात्रीचे वाजलेले 1:45 आणि आपल्याला नशिबाने एक हॉटेल उघडं भेटलंय। वाजलेले आहे 2 आणि आपण पोचलेलो आहे रूम मध्ये। खूप वेळ लागला, आता झोपायचं। खूप झोप आली आहे, जेवण वगैरे झालंय। आपल्या एसी चालत नाही, त्यामुळे आपल्या घरचे 2 फिटर काम करतात एसीचं, कारण गरम खूप होतंय। पडशील रे, जपून जरा। इकडनं नाही बसलाय, अरे इकडनं नाही बसलाय। आमच्याकडे एसी रिपेअर केले जातील, पण कोणत्याच गोष्टीची गॅरंटी घेतली जाणार नाही। अरे इकडे नाही बसला। गुड मॉर्निंग। झोप झाली का रे तुझी? सीन तर मस्त आहे बाहेरचं, बघू सारा। पुढचा प्लॅन काय आहे मग आता? तर हा आहे आपल्या हॉटेलचा परिसर, स्विमिंग पूल। अरे सोन, अरे नारळ लागलेत, किती काढतील का आपल्याला? काढायला काढू, पण मालक बघते तसे। एवढी चांगली बाग आहे, ते झाडं काय कापते ते कळणार नाही मला। अरे कोंबडी 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 बघ। कोंबडी काय पहिल्यांदा बघतोय काय? प्रत्येक बीचवर किती वाजता जायचं आपल्याला, काय कळन का? माझ्या मागे वाजलेले आहे 12 आणि आपण आलेलो बीचवर आणि इथे 2 बदकं फिरतात। अरे बदकं नाही, ती उंट आहेत, उंट। हा उंटे, सॉरी। बीच तर क्लीन दिसतोय चांगला, पण पाणी जरा घाण दिसतंय। काय करायचं? हा ना, पाणी घाण दिसते, पोहायला तर नको बा। माझी ती इच्छा नाही पोहायची, तुझी इच्छा आहे का पोहायची? माझी पण नाही इच्छा बाबा। अक्षय तुझीच मजा आहे बाबा, मस्तपैकी चिखलात कार्यक्रम चाललाय तुझा। इथं काहीतरी करत होता आम्ही, व्हिडिओ ट्राय करायचा, पण ते काही जमलं नाही। आमचा प्रयत्न फेल झालाय। पुन्हा एक प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल असं वाटतंय जरा। बघा, सांगा तुम्हीच। अजून एक व्हिडिओसाठी ट्राय आणि परत फेल।
जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा, कारण खरी समृद्धी म्हणजेच त्याच छोट्या छोट्या गोष्टी. आणि आता आपण फायनली जेवण करायला चाललेलो आहे. जेवण करून आपला चेकआउट होणार आहे आणि आपण घराकडे निघणार आहे. जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहे बाहेर घरी. चला टाटा. बाहेर चाललेलो जेवण वगैरे झालेलं आहे. काळा दिसायला लागला. चला आता निघतो आपण घरी. चला. तर असा पूर्ण होतोय आपला छोटासा व्लॉग. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.